नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासी आम्ही चालू हा पुढे वारसा ही कविता अभ्यासलेली होती आणि आता आपण दुसरा जो पाठ पाहणार आहोत, मी चित्रकार कसा झालो. तर या पाठाचे लेखक आहेत ल म कडू. यांचे पूर्ण नाव लक्ष्मण महिपत कडू. हे एक प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार होते. त्यांची बालसाहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक, खारीचा वाटा हा कथासंग्रह, जॉर्ज कवर हे चरित्र, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. शेवगाव, अहमदनगर येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात, हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितलेले आहे. तर आपण हा पाठ पाहूया. मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. प्रथम निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्यांच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्गाचं आपल्याला नाना कला शिकवतं. निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार, आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडा, साधा कागदही नव्हता. अभ्यासाची एक वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना. वात्रटपणा वाटायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, इकडे लेखक सांगतात त्यांना स्वतःचा अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स, त्यांना स्वतः काय एक्सपिरियन्स आलेला आहे ते इथं या पाठात त्यांनी सांगितलेलं आहे. निसर्ग म्हणजे नेचर. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही किंवा निसर्गाच्या विरोधात जाऊन चालणार नाही आणि निसर्गाच्या मर्जीत राहिलं तर आपल्या फायद्याचं असतं. आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन आपल्याला काय होणार आहे, नुकसानच होणार आहे आमचं. तर आपण निसर्गाच्या मर्जीत राहिलं पाहिजे. आपण निसर्ग आपला स्वच्छ ठेवला पाहिजे, असं इकडे लेखक सांगतात. निसर्ग आम्हाला आमचं पालनपोषण करतं, आमचं केअर करतं. निसर्ग आम्हाला विविध म्हणजे डिफरंट ॲक्टिव्हिटी करायला सांगतं, डिफरंट कला आम्हाला शिकवतो. जर आपण निसर्ग शोधत राहिलो तर आम्हाला चारी बाजूला निसर्गच दिसेल. निसर्ग धुंडाळत राहा म्हणजे शोधणे. निसर्ग आम्हाला शोधायचा आहे इकडे, असं लेखक सांगतात. आम्हाला नवनिर्मिती आम्हाला इकडे करायला मिळेल. तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूकच सापडतील. सर्जनाच्या वाटा मीन्स नवनिर्मिती. काहीतरी निसर्गात नवीन आम्हाला शिकायला मिळेल, नवीन आम्हाला पाहायला मिळेल, नवीन आम्हाला बघायला मिळेल, असं इकडे चित्रकार म्हणजे लेखक सांगतात. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो.
माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. तर इकडे लेखकाचं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात, खेडं म्हणजे टाऊन, गाव, टाऊन, एक लहानशा खेड्यात झालेलं होतं. पण ते खेडं इतकं सुंदर होतं, निसर्गरम्य, म्हणजे चारी बाजूने निसर्ग, नेचर, इतकं सुंदर नेचर व्हायचं ना. ते सुसंस्कृत गाव होतं, सुसंस्कृत टाऊन होतं, म्हणजे कल्चरली फुल असं व्यवस्थित ते गाव होतं. चारी बाजूला घनदाट जंगलं होती, दुतडी भरून वाहणारी नदी, म्हणजे ओसंडून भरून जाणारी नदी पाहायला मिळायची त्या गावात. चारी बाजून निळे डोंगर, हिरवी रानं, शेतीवाडी असायची आणि तिकडं हिरवीगार रानं त्या गावात पाहायला मिळायची. चारी बाजूनं पाहिलं ती आनंदी आनंद. जर तुम्ही कुठं पण बाहेर फिरायला गेला, तुम्ही नेचर पाहिला, तर तुमच्या तोंडातून पहिला शब्द काय येईल? वाव, किती सुंदर आहे असं तुम्ही म्हणता ना. अशा प्रकारेच इकडे लेखक आपल्या गावाचं वर्णन केलं आहे. अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळाल्यावर आम्ही वाव असं म्हणतो ना, तसं इकडे लेखक सांगतात. तर त्यांचा एक मित्र होता आणि त्या दोघांना पण चित्र काढायची फार आवड होती. जसं की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आवडीनिवडी असतात, त्याप्रमाणे लेखकाला पण चित्र काढायची फार हौस होती, छंद होता, हॅबिट होतं. पण त्यांना चित्र काढायची इच्छा होती, पण त्यांच्याकडं कुठली साधनं नव्हती. साधनं म्हणजे मटेरियल्स कुठले नव्हते. त्यांच्याकडे ना पेन्सिल, ना रंग, ना ब्रश, ना कागद, काहीच नव्हतं. आता तुमच्याकडे भरपूर आहे. तुमच्याकडे पेन्सिल आहे, ब्रश आहे, कलर्स आहेत, डिफरंट मटेरियल्स तुमच्याकडं आहेत. पण त्या काळी तसं काहीच त्यांना मिळत नव्हतं. साधा कागदही त्यांना मिळणं म्हणजे कठीण. एक पेन्सिल तुकडे झालेली असायची, पण ती सांभाळून ठेवून त्यांनी वापरत असायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा धाक होता तो चित्र काढायचा. चित्र काढलेली कुणाला आवडायची नाहीत, तो सगळ्यांना वात्रटपणा वाटायचा. त्यावेळी कसं चित्र काढत असं की चित्र काय काढतोस, अभ्यास करायचा असं सांगत होते. पण आता नाही, तुम्हाला स्पेशल चित्रकला ड्रॉइंग क्लास म्हणून तुम्हाला स्पेशल आहे. पण त्यावेळी तसं नव्हतं, त्यावेळी तो वात्रटपणा वाटायचा असं इथं लेखकाने सांगितलं आहे. पुढं पहा. वैशाख महिन्यातलं ऊन करपून टाकणारं असायचं. आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचं. काठालगत खूप खडक होती. पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेलं, लांब रुंद पसरलेलं आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला. तर इकडे बघा लेखक काय करतात. वैशाख म्हणजे फेब्रुवारी महिन्यातलं ऊन करपून टाकणारं असायचं. इतकं ऊन राहायचं. करपून म्हणजे कसं, उन्हात असं वाळून पडायचो. गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. म्हणजे नदी असायची आणि ते नदी काठी जाऊन ती गार, म्हणजे त्यांना शरीर त्यांचं थंड करायचं असेल तर तरी नदी काठी जाऊन बसत होते. अंगात गारवा भरला की म्हणजे अंग आपलं थंड झालं की पुन्हा काठावर येऊन बसायचं. म्हणजे नदीत उतरायचे, आपलं अंग अधिपला थंड झाल्यानंतर त्यांनी परत येऊन नदी काठावर येऊन बसायचे. आणि त्या काठाजवळ एक मोठा खडक होता. खडक म्हणजे एक दगड, स्टोन. पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेलं, लांबरुंद पसरलेलं आम्हाला तिथं आमचा कॅनव्हास सापडला. म्हणजे त्या नदीच्या काठी एक गुळगुळीत सपाट लांबरुंद असा एक खडक होता. खडक म्हणजे दगड. आणि त्यांनी तेव्हा काय थिंक केले की आम्हाला आमचा पेपर सापडला, कॅनव्हास सापडला, आम्हाला ड्रॉइंग करायला एक कॅनव्हास सापडला. ते पाहून ते फारच खुश होतात. या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती. आणि इतका तो मोठा खडक होता ना, गुळगुळीत होता, क्लीन होता. आणि ते पाहून ते म्हणतात, लेखक म्हणतात की या खडकावर मनसोक्त चित्र आम्हाला काढता येईल. पण खडक तरी मिळाला, पण कशानं काढणार, काय आहे, तोही मार्ग सापडला.
मग त्यांनी थिंक करतात की आम्हाला कॅनव्हास सापडला, आम्हाला चित्र काढायला खडक सापडला, पण आम्ही काढायचं कशानं? पण तोही मार्ग त्यांनी शोधून काढला. आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरूम असतो, शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात. आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरूम असतो, म्हणजे एक मातीप्रमाणे, एक दगडाप्रमाणे एक असं मातीचा एक गोळा असतो, तो तांबूस म्हणजे रेड कलरचा तो असायचा. शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात आणि खडक पिवळ्या रंगाचे खडक म्हणजे येलो कलरचे स्टोन त्यांच्याकडं असतात. अगदी पिठासारखी असते, हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार. म्हणजे तो दगड ना, असं दोन्ही दगड घासले की पावडर पडणार, त्याच्यातून पिठासारखी एक पावडर पडणार आणि तो पिवळा रंग त्यांनी तयार केला. मुरुमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं. म्हणजे तो मुरुम म्हणजे एक दगड असतो लाल रंगाचा, आणि तो काय करतात त्याने पाण्यामध्ये बुडवतात आणि त्या खडकाच्या सहाय्यानं, खडकाच्या उपयोगानं त्यांनी चित्र रेखाटायला सुरुवात करतात, म्हणजे चित्र काढायला सुरुवात करतात. काय काढू आणि काय नको, म्हणजे त्यांनी इतकं खुश होतात की त्यांना काय काढू काय नको असं त्यांना वाटायचं. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो. म्हणजे जे त्यांचे गुडघे असतात, नी असतात, ते फ्लोअरला टच करतात, म्हणजे दगडावर टच करतात आणि रेषा काढीत हातभर पुढं सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळून लाल दर्ज झालेल्या असायच्या. म्हणजे ते किती केलं तरी ती पेन्सिल नसायची ना खडू नसायचा. एक दगडानं त्यांनी रेषा ओढायच्या, पण थोड्या वेळानंतर त्या रेषा वाळून जायच्या. चित्र गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो. रेषा काढीत हात वर पुढं सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळून लालदर्ज झालेल्या असायच्या. आणखी सुरसुरी यायची. तापलेल्या खडकावर टेकून गुडघ्याची साल्ट केलेली लक्षातच यायची नाही. म्हणजे त्यांनी इतकं ते चित्र करायला, ड्रॉइंग काढायला इतकं मग्न होते की स्वतःचे गुडघे जखमी झालेले असतात. गुडघे त्या खडकाला लागून जी स्किन असते गुडघ्यावर ती पुरी निघून गेलेली असते, पण त्यांच्या लक्षातच येत नव्हतं की त्यांना गुडघ्याला जखम झाले. ते त्यांना इतकं चित्र काढायचं हौस होती, नाद होता, छंद होता की त्यांनी स्वतःकडे लक्षच देत नव्हते. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत. मग त्यांनी चित्र काढून संपवतात. मग त्यांच्या लक्षात येतं की हे इतकं चित्र सुंदर काढलेलं आहे, पण त्याच्यात कलर आणायची कुठून, कलर भरावंसं वाटायले पण आणणार कुठून असं त्यांना वाटते. त्या दिवसात काटेसावर फुलते. म्हणजे काटेसावर म्हणजे एक रेड कलरचं सिल्क कॉटन ट्रीचं एक हे असते, फ्लावर फूल असते. रेड सिल्क म्हणजे रेड कलरचं फूल असते. लाल भडक असते, ते लाल भडक म्हणजे रेड. तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगाळले की जांभळा रंग मिळतो. म्हणजे ती फुलांची जी पानं आहेत, जे पाकळ्या आहेत, ते चुरगळून म्हणजे असं त्याला चुरगळून ना त्याचा जांभळा कलर त्यांनी तयार करतात. आणि शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. शेंद्री नावाची एक वनस्पती असायची आणि त्यातल्या ज्या बिया असतात त्या बिया काढून त्यांनी भगवा रंग बनवतात. काही पानांचा हिरवा रंग केला आणि जे आपण पाहणं लीव्ज, ग्रीन कलर लीव्ज असतात ना, ते घेऊन त्यांनी हिरवा रंग तयार करतात. आणि जो चुना असतो पांढऱ्या रंगाचा चुना, त्यानं त्यांनी पांढरा रंग तयार करतात. आणि कुंकू असतो त्याचा लाल रंग तयार करतात. आणि जो दगड असतो, पिवसळ दगड असतो, त्याची पावडर करून त्यांनी पिवळा रंग तयार करतात. आणि जी बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा. एक बांबू वनस्पती राहायची आणि त्यानं त्यांनी समोरचं टोक जे पॉईंट असते समोरचं ते त्यांनी बेंड करून त्याचा त्यांनी ब्रश बनवला.
तहान-भूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो. ना त्यांना भूक लागायची, ना त्यांना तहान लागायची. त्यांनी इतकं चित्र काढायला मग्न असायचे की त्यांची तहान-भूक हरपून जायची. नजर जाईल तिथपर्यंत चित्रच चित्र. कुठं पाहाल तिथं खडकावर सगळी चित्रच काढलेली असायची. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा, नदी वाहायला लागायची. आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची. इतका धो पाऊस यायचा की जी नदीकाठी जी दगडं होती आणि त्या दगडावर यांनी चित्र काढलेली होती, त्या पाण्याच्या प्रवाहानं ती दगडं बुडून जायची. मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे. निसर्ग किती परीनं आपल्याला देत असतो ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधनं नाहीत म्हणून अडून बसायचं नाही. अडून बसण्याचं कारण नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनाशिवाय साधना करता येते. म्हणजे इकडं लेखक काय सांगतात की तुमच्याकडं कुठलं मटेरियल नाही म्हणून तुम्ही गप्प बसायचं नाही आहे. तुम्हाला हातपाय मारायचे आहेत. तुम्ही जर प्रयत्न केला तर नक्की यश मिळेल असे इकडे लेखकाने सांगितलेलं आहे. आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा पण नदी वाहतच असायची. आमचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजडायचा. म्हणजे आता त्यांचा श्रावण संपायला आला म्हणजे नदी वाहत असायची. म्हणजे त्यांचा कॅनव्हास जो मोठा खडक आहे, ज्या खडकावर त्यांनी जी चित्र काढलेली आहेत, तो महिना उजाडायचा. म्हणजे थोडा वेळ लागेल त्यांना यायला. तोवर काय करायचं? म्हणजे जोपर्यंत नदीचं पाणी वाहून कमी होत नाही, जोपर्यंत त्यांना ते खडक मिळत नाही, तोपर्यंत काय करायचं ते असं थिंक करत असतात. त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. मग असं त्यांनी विचार करत करत त्यांना मातीचा मड म्हणजे मातीचा नाद लागला. लाल भडक मऊशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. म्हणजे ती माती त्यांनी हातात घेतलं की बटरसारखं त्यांना लागायचं. मूर्ती कराव्यात असं ठरलं आणि ती माती बघून, ती लाल भडक माती बघून त्यांना त्यांच्या मनामध्ये काय व्हायला लागलं की ह्या मातीचं आपण मूर्ती बनवायचं असं इकडे लेखक म्हणतात. पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागे. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला, नाहीतर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. पण हे जे माती घेऊन जे मूर्ती करायचं असेल ते पण चोरून लपून छपून त्यांनी करायचे. कधी गोठा म्हणजे जिथं जनावरं राहण्याचं ठिकाण, जसे की गाय म्हैस ज्या ठिकाणी राहतात त्याला गोठा असं म्हणतात. गोठ्याच्या मागच्या बाजूला नाहीतर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. म्हणजे एका झाडाखाली किंवा मंदिराच्या मागच्या बाजूला मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली तिकडे त्यांचा उद्योग चालायचा. उद्योग म्हणजे त्यांनी मूर्ती बनवायचे. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळानं त्यांना तडे जाऊन ढासळायच्या. म्हणजे आता आपण मातीपासून काहीतरी बनवा आणि उन्हात ठेवा तर त्याला काय पडते, त्याच्यात फूट पडते. तसंच त्यांना पण तसंच होत होतं. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळाने त्याला तडे जाऊन ढासळायच्या, हिरमोड व्हायचा म्हणजे मोडतोड व्हायच्या त्या मूर्ती. त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा. मग ते आणि विचार करतात, आता हे असं घडलं की कसं, ह्या मूर्ती टिकवायच्या कशा, म्हणून ते विचार करायला लागतात. त्यांना लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं. मग ते थिंक करतात, गाईची जी विष्ठा असते ते त्यांनी म्हणजे गाईचं शेण म्हणजे विष्ठा असते ते कसं असतं ना, वाळल्यानंतरही तसंच असतं असे ते थिंक करतात. मग ते काय म्हणतात, आम्ही शेण मातीत मिसळून घेतलं तर मूर्ती टिकायला चांगल्या होईल असं ते थिंक करतात. आणि काय करतात, ते त्या मातीमध्ये जे त्यांनी मूर्ती बनवायला जी माती घेतात त्या मातीमध्ये गाईचं शेण घालतात, गाईची विष्ठा घालतात त्याच्यामध्ये आणि मूर्ती बनवायला सुरुवात करतात. आम्ही शेण मातीत मळून घेतलं आणि मूर्ती थोड्या टिकायला लागल्या आणि ते शेण मिक्स केल्यानं मूर्ती तयार केली असते ते टिकायला लागल्या. तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढपल्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू.
तरी पण त्या मूर्ती बनवल्यानंतर शेण घालून त्या मूर्ती बनवतात, माती आणि शेण दोन्ही मिक्स करून त्या मूर्ती बनवतात. मूर्ती बनवल्या थोडे दिवसांनी तरी पण त्या ढपल्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू, काय करू काय नको असं त्यांच्या डोकीत यायचं. आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा. महादू आयते कपडे विकायला यायचा. सगळा डोंगरभाग फक्त पायवाटा. म्हणजे त्यांच्या गावात ना, त्या खेडेगावामध्ये, त्या टाऊनमध्ये आठवड्याला एकदा वीकली 1 एक बाजार भरायचा. आणि तिथं एक महादू आयते म्हणून कपडे विकायला यायचे. त्या बाजारमध्ये ते एक कपडे विकायला यायचे आणि ते इकडून येत होते की तिथं पायवाट म्हणजे ओन्ली वॉकिंग डिस्टन्स तेवढंच असायचं. पायवाटा म्हणजे वॉकिंग डिस्टन्स तेवढंच. तिथं ना गाडी जायची ना काही जायचं नाही, फक्त वॉक डिस्टन्स होतं ते. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा आणि तो जो माणूस होता, तो महादू आयते जो कपडे विकायला येत असायचा बाजारला, तो काय करणार, आपला पुरा माल म्हणजे मटेरियल जे आहे, जे कपडे आहेत विकायला येत होता, तो आपल्या घोड्यावर लादून आणायचा. म्हणजे पुरा माल त्या घोड्यावर बांधून आणायचा. नांदुरकीच्या झाडाची दाट सावली पडायची. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा आणि तो काय करणार, विश्रांतीसाठी रेस्ट करायला तो त्या झाडाच्या खाली झाडाजवळ तो घोडा बांधायचा आणि झाडाच्या सावलीमध्ये तो झोपायचा, रेस्ट करायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. म्हणजे घोड्याची जी विष्ठा आहे ती त्यांना दिसली. लीद म्हणजे घोड्याचं शेण. लीद म्हणजे घोड्याचं शेण, घोड्याची विष्ठा. त्यात बरेच धागे दिसत होते. हे धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. म्हणजे जे घोड्याचं जी लीद आहे, घोड्याचं जे शेण आहे ते घेऊन त्यांनी मातीत मिक्स करतात आणि मूर्ती करायला सुरुवात करतात. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते आणि ते इतकं सुंदर मूर्ती बनवतात की ते घोड्याची लीद घेऊन, घोड्याची विष्ठा घेऊन ते मातीमध्ये मिक्स करून त्यांनी मूर्ती बनवतात आणि त्या मूर्ती त्यांना तडे जात नव्हत्या. छान जशाच्या तशाच त्या मूर्ती असायच्या. त्यांना इतका आनंद व्हायचा की त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. त्याला इतका आनंद झालेला असतो की त्याच्याकडं शब्दच नसतात की त्याचं वर्णन करायला, त्याचं एक्सप्लेनेशन करायला, त्या आनंदाचं एक्सप्लेनेशन करायला. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. तो माध्यमिक शाळा म्हणजे शाळेत असताना तो आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा वाचलेला असतो. त्याला हवं होतं ते तत्त्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीही ते शोधत राहायचा. म्हणजे त्याला काहीतरी करायचं आहे तर तो साध्या गोष्टी शोधत असायचा. ते सापडल्या तो न्हाणी घरातून युरेका करत धावत सुटायचा. म्हणजे न्हाणी घर म्हणजे बाथरूमातूनच तो बाहेर सुटायचा, युरेका म्हणून धावत सुटायचा. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तींना तडे जायचं थांबलं होतं. मग जसं त्या शास्त्रज्ञाला कसा आनंद झालेला तसाच आनंद मलाही झाला होता जेव्हा माझ्या मूर्तींना, मी बनवलेल्या मूर्तींना तडे जायचं थांबलं होतं. आपल्यापुरता का होईना पण तो एक शोधच होता. पण असं लेखक म्हणतात की तो आपल्यासाठी का होईना पण तो एक शोध मी लावला होता. असं ह्या शोधचा त्यांना इतका आनंद झालेला असतोय की त्यांना आनंद झालेला सांगायला त्यांच्याकडे शब्द पण कमी असतात. मुलांनो, मी तुम्हाला एवढं सांगेन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे. त्याला कायम जागतं ठेवा. तुमचं आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. इथं लेखक एक मेसेज देतात की तुमच्यात एक शास्त्रज्ञ दडलेला आहे, तो तुम्ही शोधून काढायचा आहे. तुम्हाला शांत बसायचं नाही आहे. जर तुम्ही शोधला की तुम्हाला साथ तरी मिळेलच. तुमचं आभाळ कायम आनंदानं भरलेलं आहे. तुम्ही इतकं आनंदी व्हाल की तुम्ही स्वतः लावलेला शोध, त्याचा आनंद हे कधी कुठे मिळणार हे त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला या पाठामध्ये लेखकाने काय मेसेज दिला आहे
तर तुम्हाला तुमच्यात जे गुण आहेत, तुमच्यात जे छंद आहेत ते तुम्ही लपवून ठेवायचे नाही आहेत, ते तुम्हाला दाखवायचे आहेत, असे इकडे लेखकाने तुम्हाला सांगितलेलं आहे. मी आशा करते की तुम्हाला हा पाठ समजला असेल. तुम्ही हा पाठ पुन्हा पुन्हा वाचा आणि